माझी मज माझे सुख मज दाविले डोळा विधली प्रेम कळा ज्ञानमुद्रा तया उतराई भावे कवण्या गुणे तया उतराई भावे कवण्या गुणे जन्मा नाही येणे ऐसे केले माझे सुख मज दाविले डोळा विधली प्रेम कळा ज्ञानमुद्रा दावियली सोय नामा म्हणे निकी दावियली सोय न विसंबे पाय खेचराचे माझे सुख मज दावियले डोळा विधली प्रेम कळा ज्ञानमुद्रा अलंकापुरी रम्यस्य हासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरित प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती भास्करा पूर्ण कीर्ती नमिला गणपती माऊली शारदा आता गुरुराजा दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपुले स्तुतीला द्यावी मती गुरुराया तुझैसा नाही सखा कृपा करू निरंकार धरी हाती तुका म्हणे माता पिता गुरु बंधू तुझी कृपा सिंधू पांडुरंगा पांडुरंगा करो बाबाजी सद्गुरु दासतुका मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या घ्यावी घ्यावी माझी
प्रेम कळा ज्ञान मुद्रा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग. सकळ मंगल निधान भक्त करुणा वत्सल भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा यांचे अत्यंत परमप्रिय असणारे अत्यंत लाडके भक्त संत शिरोमणी श्री नामदेवराय यांचा सद्गुरूची कृपा प्राप्त झाल्यानंतर, त्यांना आत्मसाक्षात्काराची अनुभूती आल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये झालेला जो कायापालट आहे, जो आमूलाग्र बदल झालेला आहे आणि तद अनुषंगाने आपल्या सद्गुरूंच्या प्रती व्यक्त केलेली कृतज्ञता याविषयीचा वर्णन करणारा असा हा नामदेव गाथेतील 4 चरणाचा अभंग आहे. कीर्तन सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं हे प्रत्येक वक्त्याचं परम कर्तव्य अशा प्रकारचं आहे. आपण सर्वांना ज्ञात आहे की आपण सर्वांचे परमपूज्य आदरणीय गुरुवर्य स्वामीजी महाराज यांच्या गुरुपौर्णिमा निमित्ताने गुरुपूजन सोहळ्याकरता आपण सर्व गुरुपुत्र इथे जमलेलो आहोत. भगवान श्री दिंडेश्वर महादेवाच्या साक्षीत्वाने सिद्ध असलेल्या आणि पूजनीय स्वामीजींच्या तपस्सामर्थ्याने आणि साधनेने सिद्ध झालेल्या या तपोभूमी दिंडीगड या पवित्र क्षेत्रामध्ये आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. खरं तर माझ्यासाठी ही परमभाग्याची अशी गोष्ट आहे, माझ्यासाठी सौभाग्य आहे की माझ्या वैकुंठवासी बाबांनी ज्यांच्या चरणांवर मला माझ्या पहिल्या पारमार्थिक आध्यात्मिक शिक्षणासाठी ज्यांच्या चरणांवर समर्पित केलं ना, तेच माझे गुरुवर्य परमपूज्य स्वामीजी महाराज यांच्या कृपाचरणी यांच्या चरणांवर मला माझी पहिली कीर्तन सेवा समर्पित करण्याचं भाग्य लाभतंय. हे माझ्यासाठी सौभाग्य समजतो. मी अगोदरच सांगू इच्छितो की मी कोणी मोठा कीर्तनकार वगैरे नाही. मी तुमच्या आमच्यासारखा एक सर्वसाधारण गुरुपुत्र आहे, साधक आहे, नामधारक आहे. आणि या आजच्या कीर्तन सेवेसाठी आपण सर्व गुणीजन, ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि आदरणीय असे सर्व थोर श्रोते बसलेले आहेत. या कीर्तनासाठी आज साथ करण्यासाठी माझे गुरुबंधू ज्ञानेश्वर महाराज हे उपस्थित आहेत. नवी मुंबईवरून खास माझ्या प्रेमाखातर आलेले रमेश महाराज कोंडाळकर, खिल्लारी गुरुजींचे ते शिष्य आहेत बरं का. पंडित कृष्णा बुंगाने यांचे ते शिष्य, त्यांच्याकडे ते संगीताची साधना करत असतात. त्याचसोबत नवी मुंबईवरून आलेले पुरी महाराज जे आहेत, नरहरी महाराज पुरी, ज्यांच्या घराण्यामध्ये परमार्थाची आणि वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे. असे सर्व माझे मामा, माझे बंधू, माझे मित्र परिवार आणि आप्तेष्ट आपणा सर्वांच्या चरणी दंडवत करून एक बालक समजून आपण या कीर्तन सेवेला सुरुवात करूया. मी पहिलाच हे माझं कीर्तन असल्यामुळे थोड्याफार चुका होऊ शकतात. माझ्या बोलण्यातून, माझ्या वाणीतून काही दोष निर्माण होऊ शकतात. मात्र मी जे काही चिंतन सांगणार आहे, जसे माझे सद्गुरू माऊली मला कृपा करतील, जसे ज्ञानेश्वर महाराज सद्बुद्धी देतील, माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाने जे काही मला सुचेल, जे योग्य वाटेल तेवढं घ्या. आणि जे काही चुकीचं असेल, अयोग्य बोललं असेल, कोणाला दुखावणारा शब्द निघाला असेल तर तो माझ्या वाणीचा आणि त्या बुद्धीचा दोष समजून मला पुन्हा करा आणि आपण भगवंताच्या नामसंकीर्तनाला सुरुवात करूया. व्यासांचं या जगतावर अनन्य साधारण असे उपकार आहेत बरं का. कारण व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, अथवा माऊली म्हणतात की व्यासोच्छिष्टम जगत्रयम, सकल ही जी ग्रंथ संपदा आहे ना, संत साहित्याची निर्मिती जी आहे ती व्यासांपासून झालेली आहे. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण याचं लिखाण जर कोणी केलेलं आहे ना तर ते व्यासांनी केलेलं आहे. तुम्ही म्हणाल की महाराज आम्ही तर आतापर्यंत ऐकलेलं आहे की ज्याच्या श्वासी जन्मले वेदांची निर्मिती भगवंतांनी केलेली आहे, किंवा जया निद्रिताचा घोरू तो हा वेदार्थ सागरू, वेदांची निर्मिती भगवंतापासून झालेली आहे ना. बरोबर आहे तुमचं म्हणणं, बरं का. पण भगवंतापासून त्यांच्या श्वासातून एकाच वेदाची निर्मिती झाली होती. मात्र त्याचं 4 भागामध्ये विभाजन जे आहे ना
ते वेद व्यासांनी केलेलं आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद अशा 4 भागांमध्ये विभागणी जी आहे ना भगवान व्यासांनी लोकांच्या कल्याणाकरता केलेली आहे. यासोबतच त्यांनी 6 वेदांगे देखील निर्माण केली. 6 वेदांगे निर्माण केली, 18 पुराणे निर्माण केली. हे सर्व कोणाच्या कल्याणाकरता तर जगताच्या कल्याणाकरता त्यांनी निर्माण केलेली आहे. म्हणून व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, जे कोणी त्यांच्या नंतरचे संत महात्मे होऊन गेले, संत साहित्याचे लिखाण करणारे महात्मे होऊन गेले, त्यांनी काय केलं की व्यासांच्या वचनाचा आधार घेत व्यासांनी जे सांगितलं आहे त्याच मार्गाला अनुसरून जे आहे ना पुढचं आपलं लिखाण केलेलं आहे. माऊली देखील सांगतात की नाही की व्यासांचा मागोवा घेतो भाष्यकारा ते वाटत होतो, अयोग्य हे मी न बघतो हे जायचे. माऊली देखील सांगतात की मी काय करतो, पहा किती नम्रपणा आहे माऊलीचा. माऊली म्हणजे कोण, साक्षात ज्ञानियंत शिरोमणी असणारे ज्ञानोबा काय सांगतात, मी काय करतो या व्यासांना जो आहे ना मार्ग पुसतो आणि त्यांच्या मार्गाला अनुसरून त्यांनी जो विचार सांगितला आहे त्या विचाराला अनुसरूनच मी माझ्या ग्रंथाची ज्ञानेश्वरी या ग्रंथाचं लिखाण केलेलं आहे. हा नम्रपणा जो आहे ना तो सर्व संतांमध्ये आहे. तुकोबाराय देखील सांगतात बरं का की तुका करी प्रणिपात दंडवत आचार्य. ते व्यासांच्या ओठातून निघाला आहे. म्हणजे व्यासांचं औष्टव्य आहे, म्हणजे ओठातून निघालेला आहे आणि त्याचाच अपभ्रंश होऊन उच्छिष्ट औष्टव्याचा अपभ्रंश झालेला आहे. उच्छिष्ट म्हणून व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं म्हटलेलं आहे. म्हणून आता जे कोणी आपले ऋषी मुनी जे असतील त्यांनी व्यासांचा मार्ग अवलंबला, त्यानंतर आपले गुरुजन असतील त्यांनी देखील व्यासांच्या वचनाचा आधार घेत आपल्याला आत्मोद्धाराचा मार्ग सांगितला. म्हणून व्यासांचे विचार ज्या संत महात्म्यांनी ज्या गुणीजनांनी आपल्या लोकांच्या कल्याणाकरता मार्ग सांगितला ना ते ज्या जागेवरून सांगितलं जाऊ लागलं त्या जागेला व्यासपीठ हे नामाभिधान जे आहे ते रूढ झालेलं आहे. म्हणून आपल्याला आपल्या कल्याणाचा आपल्या जीवनाच्या उद्धाराचा मार्ग सांगणारे आपले गुरु, आपले सद्गुरु, आपले श्री गुरु हे आपल्यासाठी व्यास रूपच आहे. ते विठ्ठल कोणतीही गोष्ट जर शिकायची असेल, अनुकरण करायचे असेल, आत्मसात करायचे असेल तर आपल्याला कोणाची आवश्यकता असते, गुरुची आवश्यकता असते. कारण गुरुच जे आहेत ना ते आपल्याला, आपण साधी गोष्ट देखील घ्या ना, एखादी आपल्याला गाडी शिकवणारा व्यक्ती जरी असला तो देखील आपल्यासाठी काय असतो तर गुरु असतो. आपल्याला एखादी कला शिकवणारा, एखादी संगीताची कला असेल, वादनाची कला असेल, हे देखील शिकवणारा आपल्याला कोण असतो तर गुरु असतो. त्याचबरोबर आपल्याला आपल्या कल्याणाचा आणि जीवनाचा उद्धाराचा मार्ग सांगणारे जे कोणी असतील ना तर ते देखील गुरुच अशा प्रकारचे आहेत. कबीरजी देखील म्हणतात, गुरु बिन कोण बतावत पावल, गुरु बिन कोण ज्ञान देतात बरं का. गुरु आपल्याला आपल्या जीवनाच्या कल्याणाचा, उद्धाराचा
जे आहे मार्ग सांगतात आणि त्या अनुषंगाने आपल्याला ज्ञान देतात. गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शने समाधान अति जेसे. गुरु जे आहेत ना ते आपल्याला ज्ञान देतात. आपल्याला इतर संसारिक इतर ज्या गोष्टी आहेत ना त्या आपल्याला प्रारब्धाने आपल्याला मिळत असतात बरं का. आपल्याला धन वित्त मान हे तो प्रारब्ध आधीन किंवा प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची मिळेमान आपल्या ऐहिक सुखातील जे आपल्याला ऐश्वर्य प्राप्त झालेले आहे ना जी ऐहिक सुख प्राप्त झालेली आहे ना हे आपल्या आई वडिलांची पूर्वजांची पुण्याई यामुळे आपल्याला प्राप्त झालेलं आहे. त्यामध्ये आपले विशेष कर्तृत्व काय आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. आपण पहा ना की टाटा अंबानी बिर्ला यांची जी मुलं आहेत ती काय त्यांनी काय श्रीमंत होण्यासाठी विशेष काय प्रयत्न केले का? नाही ना. ते जन्मजात जात आहेत. ते अरबपती करोडपती जन्मजात आहेत. हे काय आहे त्यांचं प्रारब्ध आहे. मात्र परमार्थामध्ये जर तुम्हाला गुरुची कृपा संपादन करायचं असेल ना तर त्यासाठी तुम्हाला सायास आणि सेवा हे करावं लागतं. गुरुकडून जर ज्ञान तुम्हाला मिळवायचं असेल ना तर काय करावं लागतं की जेथ ज्ञानाचा पुरवठा तेथ सेवा हा दारवंटा अशा प्रकारे सांगितलं आहे. म्हणजे जर तुम्हाला गुरुकडून ज्ञान हवं असेल ना तर तुम्ही काय करायला पाहिजे गुरु चरणावर आपला भाव ठेवला पाहिजे. गुरु चरणांवर सेवा जी आहे ना ती समर्पित केली पाहिजे. म्हणून ऐहिक सुख जरी तुम्हाला तुमच्या प्रारब्धाने प्राप्त झालेली असेल ना तरी पारमार्थिक प्राप्तीसाठी पारमार्थिक उन्नतीसाठी जे आहे ना ते तुम्हाला सद्गुरूंची कृपा ही आवश्यकच असते. प्राप्त झालेली असली ना तरी सद्गुरूंची कृपा प्राप्त होण्यासाठी आपल्याला जे आहे सायास करावे लागतात. आणि इतर सुख जरी तुम्हाला प्राप्त असली तरी देखील तुम्हाला सद्गुरूंची आवश्यकता आहे. नवे पुढे जाऊन संत सांगतात की तुम्हाला देव जरी प्राप्त झाला ना लक्षात घ्या बरं देव जरी प्राप्त झाला ना तरी देखील तुम्हाला कोणाची आवश्यकता आहे? देव प्राप्त झाला तरी देखील तुम्हाला सद्गुरूंची म्हणजे गुरुची आवश्यकता आहे. आपण आपल्या समोर उत्तम उदाहरण आहे बरं का. आपल्या समोर भगवान श्रीकृष्ण जे आहेत त्यांचं आणि अर्जुनाचं उत्तम असं उदाहरण आहे. भगवान श्रीकृष्ण मला सांगा ते देवकी आणि वसुदेवाच्या पोटी जन्म आले. नंद यशोदा यांनी त्यांचा सांभाळ केला. त्यांना ते प्राप्त नव्हते का? किंवा अर्जुनाशी पहा ना अर्जुनासोबत पांडवांसोबत द्वारकेचा राणा पांडवांघरी त्यांना देव प्राप्त नव्हता का? त्यांना देव प्राप्त होता. मात्र तरी गीता त्यांनी कोणाला सांगितली? गीता कोणाला सांगितली की जे न सांगे पितया वसुदेवासी जे न सांगे माता देवकीसी जे न सांगे बंधू बळीभद्रासी ते गुह्य अर्जुना सांगितले. कोणाला सांगितले त्यांनी? अर्जुनाला सांगितले. कधी सांगितले? लहानपणापासून अर्जुन जे आहेत ना भगवंताच्या श्रीकृष्णाच्या सान्निध्यात होते. मात्र तेव्हा त्यांनी त्यांना गीता सांगितली का? नाही. दुसऱ्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकामध्ये जेव्हा अर्जुन सांगतात शिष्यस्तेहम शादित्वाम प्रपन्नते म्हणजे हे भगवंता मी तुझा शिष्य आहे तू माझा गुरु आहेस. तू मला आता शिकव मला ज्ञान दे म्हणजे माझ्यावर कृपा कर. तेव्हा काय केलं? तेव्हा भगवंतांनी काय केलं? स्वमुखे आपण सांगितलं
शिष्यत्व पत्करलं, भगवंताला गुरु केलं, तेव्हा त्यांना गीता ज्ञानाची प्राप्ती अशा प्रकारची झालेली आहे बरं का. आणि त्याच अनुषंगाने आज आपण त्यांचा कीर्तन सेवेसाठी अभंग जो घेतलेला आहे ना, ते संत शिरोमणी नामदेव आहेत. यांना तर आपण सर्वांना माहित आहे की लहानपणापासून जे आहे भगवंताचा सहवास होता. भगवंताच्या सोबत ते एका ताटामध्ये जेवण करायचे, खेळायचे, बागडायचे. असं म्हणजे त्यांना भगवंत प्राप्त होता की नव्हता, त्यांना भगवंत निश्चित स्वरूपाने प्राप्त होता. नामदेवांचा अधिकार मी तुम्हाला काय सांगू, आपण सर्वांना माहित आहे. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, जगी म्हणे बोला ज्ञानदेवा भंग, जगी म्हणे बोला ज्ञानदेवा भंग. जनाबाईचा अधिकार पहा काय, जी जणी नामदेवाची दासी अशा प्रकारची जी जणी आहे ती कैवल्याचा पुतळा असणाऱ्या ज्ञानदेवांना आदेश करते, त्यांना सांगते की जनी म्हणे बोला ज्ञानदेवा भंग. अभंग बोलता पुढे काय झालं, अभंग बोलता रंग कीर्तनी भरिला, अभंग बोलता रंग कीर्तनी भरिला, प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचू लागला, प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचू लागला. इथपर्यंत सर्व काही ठीक होतं का. या भक्तांच्या मेळाव्यामध्ये कीर्तनामध्ये भगवंत प्रेमाच्या छंदे ते नाचत आहेत. मात्र इथून पुढे काय झालं की भगवंताची संतांच्या कीर्तनातली स्थिती दर्शवणार आहे. काय झालं पुढे, नाच सावध हो, नाचता नाचता तुमचा जो पितांबर आहे ना तो सुटलेला आहे. आणि या साधू संतांचा किती अधिकार आहे की संतांवर, किती अधिकार आहे संतांवर, की जो योगियांच्या ध्याताना आकुळसी त्या भगवंताला संतांनी काय केलेलं आहे की साधू संतांनी या देवा धरले मनगटी, साधू संतांनी या देवा धरले मनगटी. तेव्हा कुठे देव भानावर आले, तेव्हा देव भानावर आले. आणि काय झाले म्हणून दचकले जगजेठी, काय झाले म्हणून दचकले जगजेठी. हे सर्व कुठे होत आहे, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. गुरुत्वाचा बोध करण्यासाठी सांगत आहेत, सद्गुरूच्या प्रती लीनता व्यक्त करतात, आपल्या कृपा प्रसादाविषयी जी माहिती देतात. आपल्या जीवनामध्ये झालेला आमूलाग्र बदल हा सद्गुरू कृपेनंतर झाला आहे. हे कोण सांगतं, कोण सांगतं की ज्यांना प्रत्यक्षात देव प्राप्त झालेला आहे असे संत श्रेष्ठ नामदेव राय आपल्याला सांगतात. आणि नामदेव रायांचे आपल्या कीर्तन सेवेवरती, वारकरी परंपरेवरती अनन्वित असे उपकार आहेत बरं का. कारण नामदेवांनी काय केलं की मंदिराच्या 4 भिंतीमध्ये बंदिस्त असणारे जे कीर्तन आहे ना ते चंद्रभागेच्या वाळवंटात आणलं, सर्वसामान्य लोकांसाठी ते खुलं केलं. पूर्वी जे आहे ना कीर्तन, भजन, प्रवचन जे आहे ना एका विशिष्ट वर्गापुरते मर्यादित होती. कथा कीर्तन सांगण्याचा अधिकार जो आहे एका विशिष्ट वर्गापुरते मर्यादित होता. मात्र आपल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत ही कीर्तन परंपरा जी आणली ना ती नामदेवांनी आणलेली आहे. नामदेवांनी काय केलं, सर्व समाजासमोर ही कीर्तनाची सेवेची परंपरा आणली. लोकांची कीर्तनाविषयी, परमार्थाविषयीची, अध्यात्माविषयीची जी आहे ना ही धारणा बदलली, मत बदलविली, मन फिरवली. मन फिरवली याच्यात नवल नाही, अख्खं देऊच्या देऊ फिरवलं.
महत्व कुठे होत होतं? नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये बरं का, पूर्वीच्या कीर्तनामध्ये ते सामर्थ्य होतं. नाहीतर आता आमच्यासारखे कीर्तनकार इथे देवाचा पितांबर काही सुटत नाही बरं का. आताच्या आमच्यासारख्या कीर्तनकारांचं काय होतं की कीर्तनामध्ये जे आहे ना तोल सुटतो, देवाचा पितांबर नाही सुटत बरं का, तोल सुटतो, भाषेचा संयम सुटतो, भाषेची मर्यादा सुटते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कीर्तनाचा विषय देखील सुटतो बरं का. विठ्ठल